हॅलो विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ सीरीज तुमच्यासाठी आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला छान मार्क्स घेता येतील. तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स डिस्कस करतोय. तसंच मोस्ट कॉमन टॉपिक्स कोणते असतील, ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत मागच्या पेपर्समध्ये, ते आपण पाहतोय. जेणेकरून त्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदेशीर ठरतील. तर मित्रांनो, तसाच हा एक टॉपिक घेऊन आलेलो आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला 4 मार्क्स देऊन जाईल. मागच्या 9 वर्षामध्ये चित्ररूपी प्रश्न या टॉपिकवरती किमान 2 क्वेश्चन आलेले आहेत. जेणेकरून 2 गुणिले 2 म्हणजे 4 मार्क्स आपले फिक्स होणार आहेत. तर चला मग वेळ न घालवता आजच्या सेशनला चालू करूयात. त्या अगोदर एक छोटंसं सजेशन तुम्हाला. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती दिसेल, त्यावेळेस तुम्हाला त्याला पॉज करायचं आहे आणि त्यांचा आन्सर काढायचा आहे आणि नंतर मी सॉल्व्ह करून दिल्यानंतर तुमचा आन्सर मॅच आउट करून घ्या. ते बरोबर आले की चूक आले. जर तुम्ही असं केलात, तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. चला चालू करू. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे हा. खालील चित्ररूपी माहितीच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्यायचं आपल्याला. एक चित्र इज इक्वल्स टू 50. इकडे लक्ष द्यायचं मित्रांनो. एक चित्र इज इक्वल्स टू 50 विद्यार्थी आहेत. तर इथं म्हणजे 3 ट्रायंगल्स आहेत, इथं म्हणजे 4 ट्रायंगल्स आहेत, इथं म्हणजे 6 ट्रायंगल्स आहेत, इथं म्हणजे 2 ट्रायंगल्स आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय म्हणतोय बघा. मी पहा इथं मी तुम्हाला इथं 3 गुणिले 50 करत नाहीये सध्याला तरी, किंवा 4 गुणिले 50 पण करत नाहीये, 6 गुणिले 50 करत नाहीये, 2 गुणिले 50 मी करणार नाहीये. पण बघूयात की फक्त या ट्रायंगलच्या संख्येवरती आपल्याला सॉल्व्ह करता येतं का? तक्त्यातील एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिलेली आहे. तक्त्यात एकूण किती विद्यार्थ्याची माहिती दिली आहे ते तुम्हाला विचारलं. मी त्यांची सगळ्यांची बेरीज करतो आणि गुणिले 50 करतो. कारण की एक ट्रायंगल म्हणजे एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी आहेत. तर 3 आणि 4 7, 7 आणि 6 13, 13 आणि 2 15. 15 गुणिले 50 येतं 750. उत्तर येतं आन्सर ऑप्शन नंबर 4. दुसरा प्रश्न आहे, रिक्षाने येणारे विद्यार्थी सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहेत? रिक्षाने किती येतात मित्रांनो? 6 ट्रायंगल्स आहेत आणि सायकलनं 4 ट्रायंगल्स आहेत. 6 मायनस 4 करा 2. 2 गुणिले 50 करा बरं. 2 गुणिले 50 100. तर कितीचा फरक आहे मित्रांनो? 100चा फरक आहे. मित्रांनो लक्षात द्या, घ्या आपण इथं 50 गुणाकार करून इथं मोठ्या संख्येशी आपण डील केलेलं नाहीये. मी फक्त ह्या ट्रायंगलची संख्या मोजूनच ह्या गोष्टी सॉल्व्ह केलेल्या आहेत. कारण कमीत कमी आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला कन्फ्युजन कमी करायचं आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. इथे दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. जर तुम्हाला एका लँग्वेजमध्ये प्रश्न नाही समजला तर तुम्ही दुसऱ्या लँग्वेजला स्विच करू शकता. तर मित्रांनो, इथं स्टार्स दिलेले आहेत. एका स्टारची किंमत 35 आहे. इकडे सर्वात अगोदर लक्ष द्यायचं आपल्याला. एक स्टारची किंमत आहे 35 विद्यार्थी. मॅथमॅटिक्सचे 5 स्टार्स आहेत, मराठीचे 3 स्टार्स आहेत, इंग्लिशचे 2 आणि सायन्सचे 4. मित्रांनो लक्षात घ्या, परत एक वेळेस मी तुम्हाला सांगतोय, मी इथं गुणिले 35 करत नाहीये प्रत्येक गोष्टीला. तर पाहूयात आपण काय करता येईल. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स? एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? तर माझे एकूण स्टार मोजा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14. 14 स्टार, पण एका स्टारची किंमत 35 आहे. 35 गुणिले 14 केलं, 14 पंचे 70, 7 14 त्रिक 42 आणि 7 49. 490 उत्तर येतं त्याचं. दुसरा क्वेश्चन आहे, बाय हाऊ मच द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक मॅथ्स इज ग्रेटर दॅन द नंबर ऑफ स्टुडंट्स हू लाईक इंग्लिश? गणित आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्या ही इंग्लिश आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा कितीनं जास्त आहे? गणिताचे किती आहेत मित्रांनो? आपल्याला 5 आहेत आणि इंग्लिशचे किती आहेत? 2 आहेत. इंग्लिश विचारलेलं हो, इंग्लिशचे 2 आहेत. 5 मायनस 2 3. 3 स्टारचा फरक आहे. मग एका स्टारची किंमत 35 आहे मित्रांनो. 3 गुणिले 35, 13 5 15, 5 चा 1, 3 3 9 1 10, 105. उत्तर येतं 105. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. मित्रांनो, इथं परत तुम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट्स दिलेत आणि त्याला किती विद्यार्थ्याला ते आवडतं ते दिलेलं आहे. परत एक वेळेस मी पूर्ण एक हे स्केल काय दिलं बघा. एक स्माइली म्हणजे 6 स्टुडंट्स आहेत, 6 विद्यार्थी आहेत. एक स्माइलची किंमत. तर बघा, मॅथमॅटिक्सचे 4 स्माइल्स आहेत, मराठीचे 3 आहेत, सायन्सचे 2 आहेत आणि ड्रॉइंगचे 4 आहेत. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट्स अबाउट होम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन इज गिव्हन इन पिक्टोरियल डायग्राम? एकूण किती विद्यार्थी आहेत विचारले तुम्हाला. तर एकूण किती स्माइली आहे? 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 आणि 4 13. 13 गुणिले 6, 13 सखा 78. 78 विद्यार्थ्याची ही माहिती आहे मित्रांनो. दुसरा क्वेश्चन बघा, विज्ञान विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याच्या संख्येपेक्षा गणित विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या कितीने जास्त आहे? म्हणजे विज्ञान आणि गणितातला फरक तुम्हाला विचारलेला आहे. विज्ञानचे किती आहे? 2, गणिताचे 4. 4 स्माइली मायनस 2 स्माइली, 2 स्माइली. एका स्माइलीची किंमत 6 आहे. 6 12.
काय 12चा फरक आहे. मित्रांनो चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. तर तो इथं तुम्हाला एक पिक्चरची किंमत आहे 10 सॅम्पलिंग्स. ठीक आहे. 10 रुपये. एक चित्र म्हणजे 10 रुपये दिलंय. तर एकूण रोजचे किती रुपये आहेत मित्रांनो? 3, याचे 4, याचे 2, याचे 2. तर पहिला प्रश्न आहे, जास्वंद, चाफा आणि मोगरा. जास्वंद चे 4, चाफा 2, मोगरा 2. एकूण किती आहेत? 4 आणि 2 6, 6 आणि 2 8. 8 गुणिले 10 ₹80 आहेत मित्रांनो. ₹80 येतात. ठीक आहे. कारण की 10 गुणिले काय केलं? कारण की एका चित्राची किंमत ₹10 आहे. एका चित्राची किंमत ₹10 आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे, हाऊ मेनी मोर नंबर ऑफ सॅम्पलिंग्स आर देअर ऑफ रोज अँड जॅस्मिन दॅन द हिबिस्कस. ठीक आहे. रोज आणि जॅस्मिनचे किती आहेत मित्रांनो? रोजचे 3 आणि जॅस्मिनचे 2. 3 आणि 2 5. हे येतं 5 आणि हिबिस्कस आहे किती? ते आहे 4. 5 मायनस 5 मधनं 4 गेलं, 1 उरलं. एका पिक्चरची किंमत काय आहे मित्रांनो? 10. 10 सॅम्पलिंग म्हणजेच 10चा फरक आहे. ठीक आहे. तर 10चा फरक आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. मित्रांनो इथं पळणाऱ्या बॉयजचं चित्र दिलेलं आहे आणि खेळाचे वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. इथं परत तुम्ही प्रमाण बघा, स्केल बघा काय दिलंय. एका चित्राची किंमत 25 स्टुडंट आहे मित्रांनो. एका चित्राची किंमत 25 स्टुडंट आहे. तर फुटबॉल खेळणारे 4 चित्र आहेत. क्रिकेट खेळणारे 5 चित्र आहेत. बास्केटबॉल खेळणारे 2 चित्र आहेत. कबड्डी खेळणारे 6 चित्र आहेत आणि खो-खो खेळणारे 3 चित्र आहेत. तर कबड्डी खेळणारे विद्यार्थी बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्याच्या किती पट आहेत? कबड्डी खेळणारे किती आहेत? 6. बास्केटबॉल खेळणारे किती आहेत? 2. तर किती पट झालं सांगा मित्रांनो? 6/2 3 पट. तर उत्तर आहे त्याचं 3 पट. ठीक आहे. इतकं सोपं आहे. तुम्हाला इथं गुणिले 25 करत बसायची पण गरज नाहीये. क्रिकेट व बास्केटबॉल खेळणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या ही फुटबॉल व कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने कमी आहे? क्रिकेट आणि बास्केटबॉल. क्रिकेट आणि बास्केटबॉल किती झाले मित्रांनो? 5 आणि 2 7. आणि कबड्डी आणि फुटबॉल. कबड्डी किती खेळतात? 6 आणि फुटबॉल 6 आणि 4 10. तर 10 मधनं 7 मायनस झाले 3. 3 चित्राची. पण एका चित्राची किंमत आहे 25. तर 25 त्रिक 75. तर 75चा फरक येणार आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. इथं काही घरांची संख्या दिली आहे आणि त्यांचं रेशन कार्डचा रंग दिलाय पांढरा, पिवळा, केशरी. एका चित्राचं मीनिंग आहे 100 घरे. तर इथं 2 पांढरे आहेत, इथं 2 पिवळे रेशन कार्डचे घर आहेत, इथं 4 केशरी रेशन कार्डची घर आहेत. तर काय म्हणते? केशरी रेशन कार्ड असलेल्या घराची एकूण संख्या. केशरीचं किती आहे? 4. पण एक प्रमाण काय आहे? एक चित्र म्हणजे 100 घरं. म्हणजे 4 गुणिले 100 400. तर येतं 400. पांढरं रेशन कार्ड असलेल्या घराची संख्या ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असलेल्या घराच्या संख्येच्या किती पट आहे? पांढरं बघा पहिलं. पांढरं किती पट आहे म्हणले? पांढऱ्याला आपण वर ठेवू. पांढऱ्याचे 2 घर आहेत. आणि काय? केशरी आणि पिवळं. केशरी आणि पिवळं मिळून कोण आहेत? 2 + 4. ह्याच्या एकूण म्हणजे 2/6 म्हणजे 1/3 पट आहे मित्रांनो. 1/3 पट. तुम्ही एखाद्या वेळेस चुकून इथं 3 पट करू शकता. पण लक्षात घ्या, पांढरं रेशन कार्ड किती पट म्हणलंय? तर पांढऱ्या रेशन कार्डला वर ठेवायला लागेल, अंशस्थानी ठेवायला लागेल आणि बाकीचं पिवळं आणि केशरी जे आहे ते 6 छेदस्थानी ठेवायला लागेल. त्याचं त्याचं उत्तर येतं 1/3 पट. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. इथं परत स्माइली दिलेला आहे आणि पर्टिक्युलर वाद्य दिलेले आहेत तुम्हाला मित्रांनो, तबला, हार्मोनियम, बासरी, गिटार. तर एक चित्र इज इक्वल्स टू 10 विद्यार्थी हे हा प्रमाण आहे. एकूण किती? तर 6 स्माइली आहेत, इथं 3 स्माइली आहेत, बासरीला 2 आहेत आणि इथं गिटारला 5 आहेत. तर विचारलंय एकूण किती विद्यार्थी वाद्य शिकत आहेत? एकूण किती विद्यार्थी म्हटल्यानंतर सरळ सरळ यांची बेरीज करा. 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 5 16. 16 गुणिले 10 160 विद्यार्थी मित्रांनो वाद्य शिकत आहेत. ठीक आहे. तर दुसरा प्रश्न आहे, कोणते वाद्य वाजणारे विद्यार्थी कमी आहेत? तर कमी इथं दिसतंय, जितकं स्माईल कमी तेवढं विद्यार्थी कमी. तर बासरीचे फक्त 2च आहेत. तर बासरीचं वाद्य वाजवणारे विद्यार्थी कमी आहेत. उत्तर नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. तर ट्री प्लांटेशनचं आहे आणि प्रमाण काय आहे मित्रांनो? स्केल काय आहे? एक ट्रीचं जे चित्र आहे त्याची किंमत आहे 20 झाडे. तर ज्ञानदा विद्यालयानं 5 झाडे लावली आहेत. विद्यानिकेतननं 3 झाडे लावली आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनं 2, साधनानं 4 आणि आदर्शनं 3. ठीक आहे. तर असे झाडाच्या चित्राची संख्या आहे. साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे लावली? जास्त लावली. ज्ञानदाची किती आहेत मित्रांनो? 5 आणि साधनाची किती आहेत? 4. तर काय? 5 - 4
एका झाडाचा फरक आहे. पण इथं एक लिहिसाल चुकून मित्रांनो, एक लिहिसाल, पण हे प्रमाण आहे. एक झाडाचं चित्र आहे मित्रांनो. एक झाडाचे चित्र म्हणजेच किती आहे प्रमाण? 20 झाडे. त्यामुळे उत्तर येतं आन्सर ऑप्शन 3. चुकून तुम्ही इथं 1 करचाल, पण मी काय करतोय चित्राची वजाबाकी करायला लागलोय. 5 मायनस 4 एक चित्र म्हणजेच किती? 20 झाडं. त्यामुळं ह्याचं उत्तर 1 न लिहिता 20 लिहा. चुका होऊ शकतात. परीक्षेचं आपलं प्रेशर वेगळं असते. त्यामुळं परीक्षेमध्ये अशा चुका होऊ शकतात. पण थोडंसं लक्षपूर्वक करायचं आहे. वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? परत एकूण विचारलंय. तर सगळ्या ह्यांची बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17. 17 गुणिले 20. बरोबर आहे ना? एक चित्र म्हणजे 20 झाडं. 17 गुणिले 20 17 दुनी 34 म्हणजे 340 झाडे लावलेली आहेत. चला पुढचा क्वेश्चन घेऊयात. इथे ट्रायंगल्स दिलेत, बर्ड्स दिलेत, नंबर ऑफ बर्ड्स, नेम ऑफ बर्ड्स दिलेत. ठीक आहे. पोपट किती आहेत? ट्रायंगल्स 1 2 3 4 5 6 7. चुकायला नको. 7. मोराची संख्या आहे 4. ह्याची संख्या घारीची संख्या आहे 6. सुतार पक्षीची संख्या आहे 3. तर मित्रांनो एक जे चित्र आहे ते म्हणजे 4 पक्षी आहेत मित्रांनो. एक जे चित्र आहे म्हणजे 4 पक्षी आहेत. पोपटाची संख्या सुतार पक्षीच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? पोपटाची संख्या. पोपट किती आहेत मित्रांनो बघा बरं? 7. आणि सुतार पक्षी 3. 7 मायनस 3 4. तुम्ही लगेच 4 लिहिचाल, पण 4 चित्राचा फरक आहे. गुणिले 4 करा. इज इक्वल्स टू 16. तर उत्तर येतं 16. 4 उत्तर येणार नाही. 16 उत्तर येतं. उत्तर येतं आन्सर ऑप्शन 3 16. 4 चित्र, 4 ट्रायंगलचा फरक आहे. पण एका ट्रायंगलची किंमत आहे 4. 4 गुणिले 4 16. तर पुढचा प्रश्न येतो मित्रांनो. मोराची संख्या एकूण पक्ष्याच्या शेकडा किती आहे? शेकड्यावरीमध्ये विचारलंय. एकूण पक्षी बघा. 7 प्लस 4 11. 11 आणि 6 17. 17 आणि 3 20. एकूण पक्षी 20 आहेत. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यापैकी मोराची संख्या किती आहे? मोराची संख्या 4 आहे. गुणिले शेकडा करायचं म्हणजे गुणिले 100 केलं. 20 एका 20, 20 पाचा 100, 5 चोक 20. 20% उत्तर येतं याचं 20%. खूप छान क्वेश्चन होता मित्रांनो. आणि हा क्वेश्चन चुकू शकला असता. तर पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. तर मित्रांनो हे एवढे क्वेश्चन्स होते आपले मागच्या वर्षीचे 2017 ते 2025 मध्ये विचारलेले. तर तुम्ही पाहिलात तर प्रत्येक परीक्षेमध्ये 4 मार्काला म्हणजे 2 क्वेश्चन्स या टॉपिकवरती आहेत. तर मला नक्कीच कॉन्फिडन्स आहे की तुम्हाला हा टॉपिक इतका झाला आहे आणि तुम्ही आता तुमचे 4 मार्क्स लूज करणार नाहीत. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. तसंच आपल्या ज्या मित्रांची परीक्षा आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल येणाऱ्या परीक्षेमध्ये. तसंच आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशा नवीन व्हिडिओचा एकच प्लॅटफॉर्म पारक स्टडी प्लॅटफॉर्म. कारण इथे होईल तुमची खरी पारख. थँक यू.